पाडू? सगळं आहे तसंच बरं. का वाकडा पाडू? नको नको. का बरं वाकडा नको? नको. हा? मला पहिल्यापासूनच नाही ते आता काय का बरं वाकडा पाडते ना भाग? हा? तुझ्या मनाने कसं विचार. होय, वाकडा भांग पडल्यावर काय होतं? मोर आपण चाललं ना हा म्हणते पटीचा काष्टा झक मारतो मागला ते हाका मारतो. हो बोल. हा. काय ते नको राम राम आपल्याला. रामकृष्ण हरी. तर वैशू आली आमची आणि आज सकाळी दिवाळीची उद्या सुरुवात होणार आहे म्हणून आज सकाळी सकाळी माझ्या सगळ्या आजी लोकांचा मेकअप चालू आहे. जरा नख काढायचे, नख काढले थोडेसे. काढायचे का अजून? काढते ना. की? त्याला काय का काय. बरं काढते काढते. छकुलीचं डोकं येसू दे. छकुलीचा झुट्टा घालू दे मला. छकुली तुझा लबर कुठे आहे? हाय. हा, सगळ्याला निर्मळ आंघोळ्या वगैरे घालून झालेले आहेत. आता अजून बरेचसे लोक राहिलेत आंघोळीचे. छकुलीचे इतके छान केस आहेत ना, लय दाट आहेत छकुली तुझे केस, लय मस्त आहेत. सगळं टाकलं केलं तरी छकुलीला केस आले. तुझे केस लांब नाही आहेत. तुझे नाही आहेत लांब केस. नाही. हा नाही. कसं करायचं आता? तसंच करायचं. तसंच करायचं. हा छान मस्त. बघू नका वाढलेत का छकुली? बाय 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 बाय. किती वाढले रोज म्हणून जरा काढते मी. काढून दे इकडं. ते नका काढायचं दे. आता थांब आता थांब. मी काढते आता आज. हा काय किती दिवस बसू का तिथे? मला आईस काढायचं मला. काढावं लागते छकुले. कुंभारला पण दिसत नाही. एवढे 2 ऑपरेशन करून काय झाले कुंभारला काय माहिती नाही दिसून जायला. हा ना. असं तुमचं चौक नाही कापत. हा ना. सगळी स्वच्छ करायची बाबा लेकरं माझी. मग काय नक वाढलीत. बरेच दिवस झालं मी पण बघितलं नाही. मग आई काय करते कोण करत. बघ मामा तुझ्या हाताची वाढली ती ग मामा. मध्येच काढली वाढते. नकाची वाढत असते. एकाच्या नकाला वाढ पण असते जास्त. काय आहे माहितीये का, जसं आई शाळेत गेल्यावर नख काढायला 8 दिवसाला सर लावतात ना, तसं माझ्या लेकरावाची इथल्या सगळ्या काम आहेत आजी लोकांची. त्यांचं बी सगळं करावं लागतं. नख काढणं बघणं. बरं थांब काढते. कुठं काढायचे बघू? हा मध्येच काढली त्या हाताला मामा हिची पण वाढली तिथे मामा. झाली बाकी बघू कुठलं राहिले. बघ माझी लय मोठं नक आहे की निघत नाही. थांब एवढा नकाला लागलं होतं का तुझ्या ह्या दगड पडला पायावर? बघ निघालं का? बघ बघ थोडासा काढलाय. ते हालालंय सगळं नख. जखम होईल त्याने. हा निघालं ना. इकडं इकडं कर. एक देते एक ठेवते. असले निबर नक झालेत माहिती का? कधी काढले होते नक? काढलीच नाही लक्ष्मी आजी नक. लय निबर झाले. बघू हात. चला मग आंघोळ्या वगैरे झाल्या का निर्मळ? जय आजीचे पण काढले तर सगळे. टिकली लावा तिला पण. हा हा नको ग. नको निघल हालाला लय नको. नका असू दे तसलं. बाबा लय हत्तीपणा. ते नक आहे ना, तुला सांगू का, भिजवावं लागेल आपल्याला. उजून खराब झालंय नक आणि बोटाच्या मधलं काथड निघालंय. हे सगळं खराब झालंय नक. तुला नाही ना दुखणार? नाही बघ आता बघ इकडला कोपरा मी सगळा काढला बघ. नाही आता नाही दुखायचा. बघू कशा चमकाला का छान दिसाला का? बघू छकुल्या इकडं. सगळे चमकायला बघल्या हिरोने. आता बाई बी चमकायला लागली की. चला आता हे धुवून घ्यायचं अजून निर्मळ. राम राम रामकृष्ण हरी. तर सकाळची कामं तर चालू आहेत, पण खूप छान आनंदाची पण बातमी आहे. काय बातमी आहे वैशू? वैशूला पण माहिती नाहीये आणि कुणालाच माहिती नाहीये. नक्की मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये माझी ती आनंदाची बातमी आणि माझा तो आनंद आणि माझे ते स्वप्न सगळं तुम्हाला मी दाखवेन. आणि लवकरच तुमच्यासमोर तो पण व्हिडिओ येईल.
फक्त दिवाळीचा सुरू होण्याचा हा पहिला दिवस आहे. उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. तर आजच्या दिवशी ताईंनी तुम्हाला एक छान बातमी दिलेली आहे आणि ती बातमी आणि तो व्हिडिओ लगे समोर नाही येणार आहे, पण थोडीशी वाट बघा. खूप छान बातमी आहे ती. खूप वाट बघितली त्या गोष्टीची मी, आणि ती गोष्ट लवकरच तुमच्यासमोर येईल, सुरू होईल आणि तुम्ही सगळे बघचाल. चला सुरू करू. वैशुले सस्पेन्स आहे सगळ्यांना. हा 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 तुम्ही विचारू नका. नाही विचारायचं नाही कोणीच. मला अचानक सगळं पुढे विचार करते कोणती गोष्ट मला माहित नाही, म्हणजे मी पण मध्ये गेले की असंच व्हायला पाहिजे. असं अशी करते वैशू, डोकं खाजते, असंच व्हायला पाहिजे. चला, हा इकडं स्वयंपाक चाललेला आहे, बाकीचा बाहेर स्वयंपाक चाललेला आहे. आणि आज वैशूला मी सांगितलं होतं, वैशू मला खरडा खाऊ वाटतोय आणि मला खरडा खायचंय म्हटल्यावर थोड्याशाच मिरच्या अशा तव्यात घासायच्या असतात लोखंडाच्या, पण ह्या कढईमध्ये घासल्यात. खरडा फक्त तोंडी लावायचा. खूप छान जेवण होतं. तेलगट फिलगट मसालेदार खाण्यापेक्षा साधं सिंपल जेवण आहे. ज्वारीची भाकरी आमच्या गावाला लातूर भागाकडे सगळे चुरून खातात दुधामध्ये. संध्याकाळी तर खरं सांगते भाजीच करत नाहीयेत. दूध ज्याच्या घरी येते दुधात भाकर चुरून खातात. आमच्या इकडे बाजरी सहसा खातच नाहीयेत, फक्त संक्रांतीला आणि एळामोशाला वापरली जाते बाजरी. इकडचं जरा उरकले. राणूची पिल्लं सोडून का फिरते माहिती नाहीये. जुली आज मोकळी सुटले माहिती का, झोपली दारात मस्त. कुठे आहे तुझा मुलगा जुली? फुल तोड म्हणलं होतं कुंभारला तरी तोडली नाही. कुठे मोत्या कुठे? हा हे काय असं समजत नाही का तुला? ते बघ तिकडे हिंडतोय मोत्या. स्वयंपाक चाललाय. मस्त भाजी करतायत मावशी. आणि भाजी कशाची, कुकर लावली इकडं. भाजी कशाची करणार आहे मावशी? गवार आणि घेवडा ना. बरं ठीक आहे. नाश्त्याला पोहे करून ठेवलेले आहेत इकडं. नाश्ता द्यायचा आहे वरती. अजून चालू आहेत सकाळची बरेचपैकी कामं होत आलेत. आता पहिलं नाश्ता देऊ. सारवायचे आता. इकडचं सगळं सारवून घेणार आहे. त्या दिवशी सारवलं होतं पण ते सगळं पावसाने गेलं. खूप छान अशी सावली पडते ह्या झाडांची इकडं. हा ना, शेण आणावं लागेल आपल्याला आणि 2-4 टोपले शेण लागेल. काय झालं इचू किड्याचं म्हणून आहे ना, इकडचं जी घाण होती का सगळी लांबपर्यंत सगळी घाण काढून इकडं टाकायला लावली, म्हणजे जाळून देता वगैरे येईल म्हणून. आणि सगळं इकडचं स्वच्छ करून घेतले आणि पाण्यावर पण पावडर टाकले, कारण वास नको यायला म्हणून. एवढीच अडचण आहे ह्या जाग्यामध्ये. हे पण उन्हाळ्यात असं जाळून टाकावं. पण इकडचं पण क्लीन केले इचू किड्याचं. आजी लोक हात घालतील म्हणून. आला का मोत्या? आला? तुळशीची झाडं इकडं खूप छान असे आलेत. इकडचं पण भिंतीचं सगळं म्हणजे असं स्वच्छ करायला लावले. इचू किड्याचं नाही का, सगळं हे काढून इकडं टाकायला लावले. आणि हे आळूची पानं आहेत, पण हे आळू चरचर करत नाही बरं. ह्याला जर ह्याच्या नसा दाबल्या ना तर चरचर नाही करत. खूप चांगला आळू आलाय तो भरपूर. काही पसारा इकडं टाकलाय. मोठ्या इकडं बसलाय. जुली इथे. फक्त लुसूला सोडू शकत नाही आपण. मावशीचा स्वयंपाक चाललाय. वरती जाऊन येऊया. तर आपल्याकडे पाहुणे आलेत. नमस्ते सर. नमस्ते मैम. बहुत बहुत अच्छा से आपके आपने. तो ये सब दादी लोग मतलब मराठी में मेरे बात करती हूँ. तर आपल्या सगळ्या आजी लोक कशा दिसत आहेत? फ्रेश आहेत का? कशा झाल्या आंघोळी? छान मस्त. आजपासून आपली दिवाळी सुरू झालेली आहे. हा, आणि दिवाळी सुरू झाल्या आपल्याकडे कोण आले भेटायला? एक दादा आलेत, सर आलेत. आणि त्यांची कंपनी आहे. कंपनीचे बरेचसे काही लोक आहेत अजून येत आहेत. PHL टेक्नोलॉजी प्राइवेट लिमिटेड. जैसे अपने वो बच्चे होते हैं ना, तो उनको मशीन बनाना सिखाते हैं. जो मशीन होते हैं ना, जो आजकल चलते रहते हैं वो. तो मला जायचं तिकडे जरा. बघा कसे बोलतायत ना आपले आजी लोक. मी दाखवते तुम्हाला. पूरा भारत देखिए खुशी हो गए ना. फिर बातों के लिए आते हैं ना. आपने बुलाया इसलिए आना पड़ा उतने दूर से. फिर वो दिल से बुलाते तो आ जाते हैं. हाँ, यहाँ से 2000 किलोमीटर, मतलब 36 घंटे.
38 घंटे लगते हैं। लेकिन क्या काम के लिए तो जाना पड़ेगा ना कहीं पे भी, काम तो करना ही है। एक माता उधर है, इतनी सारी माता इधर है, तो एक ही बात है ना, ऐसे कुछ नहीं। तुमचे आजी लोक खूप हुशार आहेत आणि खूप छान गप्पा मारतात सगळ्या लोकांसोबत आलेल्या. आणि अरे हाँ, मेरा नाम अभिषेक है, अभिषेक चौबे। लेकिन अच्छा है, बहुत अच्छा लगा मुझे आपसे मिलकर सबसे। अभी लग रहा है कि दिवाली अच्छी जाएगी मेरी, इस बार की दिवाली अच्छी है। कंपनी ने मौका दिया मुझे, बहुत अच्छा लगा। हैप्पी, अरे हैप्पी दिवाली आप सबको, अच्छे से मनाना है। आशीर्वाद म्हणा दादा. बहुत तर ही दिवाळीची सुरुवात आहे आणि दादा आलेला आहे आपल्याकडे. तर चला ह्यांच्या गप्पा होऊ द्या, आपण भेटूया नंतर असंच.